नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज 27 जानेवारी वार मंगळवार. आज आपण आलो आहोत जालना या म्हैस बाजारामध्ये. बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण म्हशीचे बाजारभाव, खरेदी विक्री कशी होते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, सध्या म्हशीचे भाव जरा तेज आहे. दुधाचे जे म्हशी आहेत त्या म्हशीमध्ये भाव तेजी आहेत, चांगल्या प्रकारे भाव आहेत. ते कशा प्रकारे भाव आहेत आपण आज बघणार आहोत. खाली म्हशीचे ज्या तपासून म्हशी आहेत अशा अनेक म्हशीचे बाजारभाव आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांना बाजारभावाचा एक अंदाजा यावा याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो. घरबसल्या शेतकऱ्यांना म्हशीचा बाजारभाव कळावेत त्याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, एकदम परफेक्ट किंमत आपल्याला कळू शकत नाही, पण एक अंदाज आपल्याला नक्कीच येऊ शकतो. प्रत्येक म्हशीचे व्हिडिओ आपण बनवत असतो. दुधाच्या म्हशी असतील, तपासून म्हशी असतील, खाली म्हशी असतील, प्रत्येक म्हशीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, एक लाईक एक कमेंट नक्कीच करा, कारण की जितकं आपण लाईक करता तितकी कमेंट करता तितका व्हिडिओ आपला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचल आणि एक शेतकऱ्यांना किमतीचा अंदाजा नक्कीच येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जालना या म्हैस बाजारामध्ये व्यापाऱ्याची दावण आहे, बघू शकता. तर ह्या दावणीच्या ज्या किमती आहेत त्या आपण अंदाजी किमती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या म्हशी ह्या दावणीला असतात. प्रत्येक म्हशीची एक अंदाजी किंमत त्यांना आपण विचारणार आहोत. बघू शकता. मित्रांनो, सध्या सौदा चालू आहे म्हशीचा. वो भी तुम्हारे वास्ते बोला मैंने. तुम सिर्फ बोलो यायचा बोला. मित्रांनो, सौदा सध्या चालू आहे जालना म्हैस बाजारात. यायचं होगा क्या? होता क्या? होता क्या? अरे होता क्या? अरे होता क्या? बोलो. जाओ ये कम कितना करायचा भैया? जाओ ये आणि ये रुक गया. मारू क्या? वही मैंने बोला इसी ये लो. बरं झालं का तुमचं? नाही गोष्ट नाही चालू. आपला परिचय नाही कळलं. रावसाहेब गायकवाड, हा. चित्तेगाव, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आज किती आणल्या म्हशी पूर्ण? आज 6 होते. 6 होत्या. काय विकल्या का? हो विकले. बरं. 2च राहिले, 4 विकले. 2च राहिले. ठीक आहे. तर साहेब आता 1 नंबरची ही मुरा आहे, ही कशी सध्या? ही वेलेली रात्रीच वेलेली ना? हो. बरं. किती किंमत सांगता याची? हिची 1,20,000 रुपये. 1,20,000 सांगायचे. गिऱ्हाईकानंतर कमी जास्त कमी जागा होऊन. मित्रांनो, 1,20,000 रुपये सांगतात. ते मोठी मुरा जातीची म्हैस आहे, हरियाणा मुरा आहे. बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. 1,20,000 रुपये किंमत सांगतात ते. मित्रांनो, या वगैरेला सध्या गिऱ्हाईक आलेला आहे. वगैरे किती सांगता त्या वगैरेची 75,000. वेलेली आहे का? हो वेलेली. बरं. किती दिवस झाले वेलेली? तिला 15 दिवस झाले. 15 दिवस झाले ना? हो. ठीक आहे. बरं, तिच्या साईडची ती मुरा पण वेलेली आहे. बरं. तिला 20-22 दिवस झाले. बरं, दूध आता फक्त दूध झालं. हो तिथे फक्त दूध. तिला 9 लिटर दूध आहे. 9 लिटर दूध आहे का? ठीक आहे. तिला 7 लिटर दूध आहे. हिला 7 लिटर दूध. हो ठीक आहे. चालेल. मित्रांनो, अशा प्रकारे म्हशीचे भाव आहेत. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होत असतात. मित्रांनो, ह्या वगैरेचा सौदा चालू आहे, त्याच्यामुळे आपण बाकी म्हशी आता दाखवत नाही. ते एक अंदाजा म्हणून तुम्हाला एक म्हशीच्या किमती सांगितलेल्या आहे. अशा प्रकारे किमती आहेत. म्हशीचा सौदा चालू आहे. कोणती वगैरे चालू आहे का सौदा? हो या वगैरे चालू आहे का? ठीक आहे. हां, ठीक आहे. मित्रांनो, वगैरेचा सौदा चालू आहे.
शंभरची बी नाही का त्या गाई घेऊन तुम्हाला किती पैसे पाहिजे जागरी वाढायचा हो आमच्या गाई तेवढ्याच लागलं मला नेमकं सांगा ना की बाबा मला हे द्यायचं मागितले ना तुम्ही किती देता ते सांगा मी सांगितले. मित्रांनो जालना या म्हैस बाजारामध्ये व्यापाऱ्याची ही दावण आहे, बघू शकता. बरं, आपला परिचय द्या ना, परिचय द्या आपला. माझं नाव संदीप वाघ, हां हां आडोळ. हां, आडूळची दावण आहे. आडोळची दावण आहे. आता ते उशीर झाला तुम्ही यायला. बरं बरं, आता सहा सकाळी सकाळी किती आले होते पूर्ण? 8 म्हशी, 6 म्हशी विक्री झाल्या. 6 विकल्या, आता 2 राहिल्या. हां बरोबर, मी त्या साईडला होतो तोपर्यंत विक्री झाल्या. हो, आता किती राहिल्या? आता 2च राहिल्या पा. आता हे 2 राहिले का? आता कशा सध्या दोन्ही पण या दोन्ही गाभण म्हशी, गाडीच्या म्हशी जवळ आलेत ना त्या? जवळ आलेले आहे. कालच्या धोळ्याच्या म्हशी. किती दिवस बाकी राहिला? एक 4-8 दिवस. हा, 4-4, 5-5 दिवस घेतात म्हशी. ठीक आहे ठीक आहे सगळी गॅरंटी देऊ आपण दुधाची त्याची. ठीक आहे ठीक आहे. ही म्हशी हरियाणा मुरा येतो. आणि नंबर आहे गाडीचं. बरोबर, चांगल्या क्वालिटीमध्ये. पुरी गॅरंटी मित्रांनो, आपण हरियाणा- साडाची मायांगाची. बरोबर मित्रांनो, हरियाणा मुरा जी म्हैस आहे ती म्हैस ही आहे दावणी दालला यांच्या. आडूळची ही दावण आहे, बघू शकता. चांगल्या क्वालिटीची ही वगार आहे. दुसऱ्यांदा असेल काही? दुसऱ्या येताची दुसऱ्या. बरं बरं बरं, किती किंमत सांगता याची? इथे काय 90,000 रुपये. 9,000 सांगायचे, काही कमी जास्त होईल? हा, कमी जास्त होऊन जाईल. ठीक आहे ठीक आहे चालेल. आणि हे जाफरचे याचे, हे जाफरचे सांग. 95,000 रुपये. 55,000 रुपये. हा, मित्रांनो याचे 55,000 रुपये किंमत 14 सांगते. लिटर दूध पिलेलं आहे. हां बरोबर, पहिले वेताला. हा, गॅरंटी देऊ आपण. मित्रांनो 14 लिटर दूध यांनी पहिल्या वेताला पिळलेलं आहे. बरोबर, मोबाईल नंबर सांगा आपला. 74 98 95 70 78. ठीक आहे ठीक आहे, एकदा लोकेशन सांगा आपलं. आपला आडोळ खुर्द, हा. पैठण तालुका, संभाजीनगर जिल्हा. मित्रांनो ते आपलं 8 दिवस घरी म्हशी राहते आपल्या 10-15. हां, कधी पण मिळू शकता समजा, नाही का? हा, कधी पण येऊन जा. बरोबर बरोबर 2 दिवस गाड्या उतरते आपल्या, बरोबर. सोमवारी शनिवारी. मित्रांनो, ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल, ज्यांना हे लोकेशन जवळ पडत असेल, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातले हे व्यापारी आहेत पैशाला आडूळचे. बाकी थांबा, आपण सगळी गॅरंटी घेऊन जातो, पैसे घ्यायचो. हां बरोबर बरोबर. मित्रांनो, खात्रीशीर म्हशी यांच्याकडे मिळतात आहे. ते आता सांगता येते की पैशाला पण ते थांबवू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे म्हशीचे सध्याचे भाव आहेत, दुधाचे भाव आहेत. मित्रांनो, सध्या दुधाच्या म्हशीचे जे भाव आहेत ते तेजी आहे, चांगलं वाढत आहे. आता प्रत्येक बाजारामध्ये म्हशीचे दुधाचे जे भाव आहेत दुधाच्या, हे वाढणार आहेत. तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती जे बाजार भाव चालू आहे त्याचे अपडेट आपण देणार आहोत.